रविवारच्या जनरल धम्मवर्गामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. या वर्गामध्ये सर्व उपस्थित आदरणीय धम्मचारी, धम्मचारिणी, धम्ममित्र बंधू आणि भगिनी आणि उपस्थित सर्व बौद्ध बंधू आणि भगिनी, मागच्या वर्गामध्ये आपण संघ प्रणेती महाप्रजापती गौतमी यांच्याबद्दल माहिती पाहिलेली होती. आणि हा प्रवास किती दिवस चालेल हा सांगता येत नाही, आणि असंख्य लोक आहेत. आपण केवळ 2-3 पात्र पाहिलेले आहेत. म्हणजे कौंडिन्य पाहिलं, उदाई पाहिला, सारिपुत्त मोगलान आणि प्रजापती पाहिलेले. आज आपण महाउपासिका मिगार माता आणि भगवान बुद्धांनी असं म्हटलेलं आहे की दातृत्वाच्या भावनामध्ये संघाला आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी दातृत्वानं मोठ्या हृदयानं जे काही दान दिलेलं आहे, विशाखा हे दुसऱ्या नंबरचे आहे. पहिला नंबर आपल्याला सर्वांना माहित असावा की बौद्ध साहित्यामध्ये, बौद्ध धर्मामध्ये आणि बुद्धकालीन इतिहासामध्ये सर्वात दानशूर व्यक्ती जर आपण पाहिला तर अनाथ पिंडक. आणि अनाथ पिंडकानंतर दुसरा मान हा विशाखेला जातो. आणि असंख्य असे पुढचे पण काही वर्ग आहेत, काही प्रवचन राहतील की जे आनंद आहे, महाकाश्यप आहेत, अनिरुद्ध आहेत, खूप आहेत. आपण जर सगळेच जर भाग पाहिले तर हा काही थांबणारा भाग नाही. पण कुणाला तरी कुठं तरी थांबावं लागतं. मी जर वर्ग घेतलो तर मग बाकीचे धम्मचारी म्हणतील की यार आम्हाला काही चान्स मिळतो का नाही. म्हणजे आमच्या सेंटरचे जे धम्मचारी आहेत. आणि आपल्याला सगळ्यांना संघ पद्धती माहित आहे. संघामध्ये काही महिन्यासाठी एखादा धम्मचारी जबाबदारी घेतो. मग काही कोणी 1 महिन्यासाठी घेईल, कोणी 2 महिन्यासाठी घेईल, कोणी 3 महिन्यासाठी घेईल. जोपर्यंत माझ्याकडे जबाबदारी आहे हा आपण अभ्यास मात्र नियमित करूया. तर आज आपण सुरुवात करूया. वर्गाचे सूत्रसंचालक आमचे मित्र धम्मचारी रत्नध्वज, या सगळ्या टीमचे जे काही मेंबर आहेत, जे नियोजन करतात, वर्गाचं होस्ट आहेत, पोस्टर तयार करतात, डिजिटल बॅनर तयार करतात, मग पूजेचं नेतृत्व करतात, त्या सगळ्या टीमचं आज कीर्तिकरताईंनी पूजा घेतली. तर अशा या प्रसन्न सकाळी आपण दर रविवारी एकत्र भेटत असतो, एकमेकांना अभिवादन करतो, एकमेकांचा क्षेम कुशल आपण विचारतो की आपण कसे आहे, तब्येत कशी आहे. आणि मला वाटतं हे अतिशय महत्वाचं आहे की या निमित्तानं जरी आपण प्रत्यक्ष स्वरूपामध्ये एकमेकांना भेटत नसलो तरी ही रविवारची सकाळ या निमित्तानं काही धम्म ऐकायला मिळेल, आपल्याला काही चरित्र पाहायला मिळतील, आणि त्यासोबत आपला जो एकमेकांचा संवाद आहे, किमान आपण एकमेकांना पाहिलं आणि जय भीम जरी केला तरी तो आपल्यासाठी अतिशय मोठा आनंदाचा भाग असतो. आपण एकमेकाची विचारपूस करतो. तर सुरुवात करूया. आजचा जो विषय आहे तो मिगार माता विशाखा. विशाखा आपल्याला माहित आहे की मी जसं अगोदर सांगितलं की बौद्ध धम्मामध्ये किंवा बुद्धकालीन इतिहासामध्ये
विशाखाला 2 नंबरची, दुसऱ्या नंबरची दान देणारी व्यक्ती म्हटलेलं आहे. पहिला अनाथपिंडक आहे, दुसरा ही विशाखा आहे. तर आपण थोडक्यामध्ये तिचा इतिहास पाहूया. वर्तमान बिहार राज्यामध्ये भागलपूर जिल्ह्यामध्ये भद्रिया नावाचं गाव आहे आता वर्तमान. तर बुद्ध काळामध्ये त्याला भद्दिया म्हणायचे. आणि या भद्दिया गावामध्ये मेंढक नावाचा एक महाश्रेष्ठी राहत होता. महाश्रेष्ठी म्हणजे त्या काळातला अतिशय मोठा तो व्यावसायिक आणि व्यापारी होता. आणि या महासेठ म्हणजे महाश्रेष्ठी मेंढकाला त्याची जी पत्नी होती ती पद्मसुरी होती. पद्मसिरी. सिरी म्हणजे श्री, पद्मश्री आपण ज्याला म्हणतो मराठीत. आणि यांचा जो मुलगा होता तो धनंजय. तो सृष्टीचा मुलगा होता. मेंढक त्याचा मुलगा धनंजय आणि धनंजयची मग पत्नी जी होती तिचं नाव सुमना होती आणि या दोघांची जी मुलगी होती ती विशाखा होती. म्हणजे मेंढक महासृष्टीची नाती, नात आपण ज्याला म्हणतो, आणि धनंजय यांची ती मुलगी होती. आणि असं म्हणतात की सुजाता नावाची लहान बहीण विशाखाला होती. आणि बौद्ध साहित्यामध्ये 6 नावाच्या सुजाता आपल्याला दिसून येतात. तर एक सुजाता नावाची बहीण सुद्धा विशाखाची. आता हे सगळं जे कुटुंब होतं हे खर तर 7 वर्षाचे असतानाच भगवान बुद्ध ज्यावेळेस भद्दिया गावामध्ये येण्याचं त्यांचे नियोजन असतं. तर ही 7 वर्षाची विशाखा आहे. अत्यंत चुणचुणीत मुलगी आहे, अतिशय मोठी, ज्याला आपण आजच्या काळामध्ये हे म्हणतो ऍक्टिव्ह मुलगी आपण म्हणतो, की प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार घेणार, प्रत्येक गोष्टीमध्ये तिचं अतिशय चंचल आपण जे म्हणतो ऍक्टिव्हिटी. अतिशय सुंदर अशी मुलगी आणि खेळकर, प्रसन्न आणि सगळ्यांना सामावून घेणारी अशी ती मुलगी. तिला कळतं की आपल्या या गावामध्ये, भद्दिया गावामध्ये भगवान बुद्ध येणार आहेत. तिला खूप मोठं आकर्षण वाटतं की भिक्षू संघाचा इतका मोठा महापुरुष आपल्या या गावामध्ये येत आहे आणि ती आपल्या आजोबाकडे हट्ट करते. की म्हणते की आजोबा, की आपल्या गावामध्ये महाश्रमण येणार आहे आणि कृपया मला त्यांच्या दर्शनासाठी मला जाऊ द्या. आणि मग ते म्हणतात, पोरी इतकंच आहे का? म्हणजे ही सामान्य गोष्ट आहे की तुला त्यांच्या दर्शनासाठी जायचं, ही सामान्य गोष्ट आहे आणि म्हणून त्याची तू काळजी करू नको, मी तुझी व्यवस्था करेन. आणि मग अशा प्रकारे तिच्या आजोबानं, मेंढकानं तिच्या सोबत तिची व्यवस्था, भगवान बुद्ध जिथे येत आहेत, ज्या ठिकाणी येत आहेत त्या ठिकाणी मग 500, आता हा महाश्रेष्ठी आहे, नोकर चाकर घरी असतात, दासी असतात. 500 दासी म्हणजे आणि 500 तिच्या मैत्रिणी तिच्या सोबत यांची सगळी रवानगी करतात आणि म्हणतात की जिथं बुद्ध येणार आहे तिथे जाऊन तू त्यांची भेट घे. आणि मग भगवान बुद्ध त्या गावामध्ये येतात, त्यांचं सगळं भिक्षू संघ येतो आणि मग विशाखा त्यांना पाहते. बुद्धाचं दर्शन, त्यांचं सगळं जे वैभव आणि त्यांचं जे काही अतिशय तेजस्वी आणि त्यांचं सगळंच अस्तित्व विशाखाला अतिशय मोठं प्रभावित करतं. तिचं त्यांचं दर्शन घेते, ती दुरूनच दर्शन घेते आणि बुद्धाबद्दलची जी काय असीम श्रद्धा, अतिशय मोठं तिच्या हृदयामध्ये बुद्धाबद्दलचं आकर्षण निर्माण होतं 7व्या वर्षामध्ये. आणि मग मात्र तिला ते बुद्धाचं सगळं हे झाल्यानंतर तिच्या मनामध्ये जे काही धम्माबद्दलची आणि संघाबद्दलची अतिशय मोठी एक श्रद्धाभाव निर्माण झाला. आणि ती मग तेव्हापासून सातत्यानं म्हणायची की बुद्ध शासन जर आपल्याला निर्माण करायचं असेल तर त्याच्यावर विचार करत बसू नका. बुद्ध शासन जर आपल्याला निर्माण करायचं असेल तर त्याच्यावर केवळ विचार करत बसू नका, चर्चा करत बसू नका, तर हातपाय धुवा आणि ध्यानाला बसा. हे तिचं विचार होतं त्यावेळेस. म्हणजे त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा, विचार करण्यापेक्षा बुद्ध शासन कसं होईल, बुद्ध शासन कसं निर्माण करता येईल, बुद्ध चर्चा म्हणजे बुद्ध शासन म्हणजे काय, याच्यावर चर्चा करण्यापेक्षा
जर खऱ्या अर्थानं जर आपल्याला बुद्ध शासन निर्माण करायचं असेल तर हातपाय धुवा आणि ध्यानाला बसा, हा तिचा हट्ट असायचा. ही शिकवण आपल्यासाठी मोलाची आहे का? हे तिनं आयुष्यभर आपल्या आयुष्यामध्ये जपलेलं आहे. म्हणजे केवळ चर्चा करण्यापेक्षा, विचार करण्यापेक्षा, बुद्ध शासनाचा केवळ अशा कल्पना विलास रमण्यापेक्षा बुद्ध शासन निर्माण करण्यासाठी जी अत्यंत मोलाची गोष्ट आहे ती कृतिशीलता. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये, आपल्या व्यवहारामध्ये आपण धम्म व्यवहारात आणत नाही, आपल्या कृतीमध्ये आणत नाही, तोपर्यंत बुद्ध शासन निर्माण होणार नाही. दुसऱ्यांनी करावं. बुद्ध शासन कोण करावं? दुसऱ्यांनी करावं. म्हणजे आपल्या घरामध्ये एखादा जर धम्मचारी होण्यासाठी किंवा एखादा ग्रहत्यागी भिक्षू होण्यासाठी जर मुलगा तयार व्हावा असं आपल्याला वाटतं का? आपल्याला तसं वाटत नाही. आपल्याला वाटतं की धम्मप्रचार आणि धम्मप्रचार करण्यासाठी दुसऱ्याच्या घरातून कुणीतरी प्रवृत्त व्हावा, कुणीतरी इतर धम्मप्रचारासाठी स्वतःचं आयुष्य वाहून घ्यावं. माझ्या घरातल्या मुलानं काय करावं? हे जे रहाट-गाडगं आहे, शाळा करावी हे तर आहेच. शाळा, शिक्षण सगळं करणं आहे. कारण 25 वर्षापर्यंत आपल्याला शिक्षण घ्यावंच लागेल. जगाचं नॉलेज, जगाचं सगळं जे काही दर्शन आहे ते तर तुम्हाला अभ्यास, शाळा, कॉलेज, विद्यापीठ हे सगळं घ्यावं लागेल. परंतु त्याच्यासोबत हा जो आपला वारसा आहे, अतिशय मोठा जगाला ज्यांनी वारसा दिलेला आहे, तो वारसाची शिकवण आपल्याला आपल्या घरातून द्यावं लागेल. ज्या पद्धतीनं विशाखानं आपण जीवनचरित्र पाहतो आणि सगळ्यात ज्या नायिका आणि महानायिका आहेत किंवा नायक आहेत, त्या सगळ्यांचं चरित्र आपल्याला सांगण्यात येतं, की लहानपणापासून त्यांच्यावर त्या धम्माचे संस्कार झाल्यामुळं ते अतिशय मोठे. बाबासाहेबांचं उदाहरण असेल. बाबासाहेबांच्या पाठीमागं रामजी पिता होते. अनागरिक धर्मपाल यांच्या पाठीमागं मल्लिका त्यांची आई होती. अनेक असे लोक आहेत बौद्ध ज्यांनी धम्माला दिशा दिलेली आहे, अतिशय मोठी बळकटी दिलेली आहे. याचं कारण हेच आहे, की घरातून आपण बौद्ध धम्माचे संस्कार देतो. कृतिशील. आणि म्हणून हा लहानपणापासून तिच्या मनामध्ये जे आकर्षण निर्माण झालं होतं, ते आकर्षण पुढे आपल्याला माहित आहे किती बुद्धकालीन इतिहासामध्ये अजरामर नाव झालेलं आहे विशाखेचं. आणि पुढं मग आपल्याला माहित आहे की ती घरी आली आणि मग मेंढकाला सांगते आपल्या आजोबांना की भगवान बुद्ध आलेले आहेत आणि अतिशय मोठा संघ घेऊन त्यांचं सगळं व्यक्तिमत्व आणि मग स्वतः मेंढक बुद्धाला भेटण्यासाठी जातो. त्या काळामध्ये त्या बद्री या गावामध्ये जातीवन नावाचं वन होतं, त्याच्यामध्ये बुद्ध थांबलेले होते. मग तिथं मेंढक जातो. तर असा हा संबंध मेंढक आणि आपण जर धनंजय पाहिलं तर हे खरं तर जैन लोकीय धर्म आहेत. का त्या काळामध्ये वैश्य समाज हा कोण होता? विशेषकर महावीराचे जे शिष्य होते, जैन धर्माचे उपासक होते. हे सगळे महाश्रेष्ठी आपण जे म्हणतो. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे आपण जे म्हणतो हे सगळे श्रेष्ठी त्या काळामध्ये जैन धर्माचे उपासक होते. पण हे नातीला आकर्षण वाटून मग मेंढक पण जातो, दर्शन घेतो आणि आपल्याला पुढे माहित आहे की विशाखानं किती मोठं काम केलेलं आहे. आता पुढं काय झालं? विशाखा 12 वर्षाची असताना एक प्रसंग घडला. आणि तो प्रसंग असा आहे की मगध राज्यामध्ये, बिंबिसारच्या राज्यामध्ये मोठे मोठे महाश्रेष्ठी 7-8 महाश्रेष्ठी होते. जे त्यांचा मोठा व्यवसाय व्यापार होता. पण प्रसेनजीच्या कौशल राज्यामध्ये मात्र कुणी असा महाश्रेष्ठी त्यांच्यामध्ये कुणी नव्हता. आणि मग प्रसेनजीतला असं वाटतं की मगध राज्यामध्ये, बिंबिसाराच्या राज्यामध्ये मोठमोठे महाश्रेष्ठी आहेत. पण माझ्याही राज्यामध्ये, कौशल राज्यामध्ये सुद्धा महाश्रेष्ठी असावेत म्हणून मग तो काय करतो? बिंबिसारला पत्र लिहितो की तुमच्या राज्यातले काही महाश्रेष्ठी माझ्या कौशल देशामध्ये पाठवा, कारण त्यांची अत्यंत गरज आहे. व्यावसायिक आणि व्यापारी लोक असतील तर त्या राज्याला भरभराटी मिळते. आणि आपल्याला माहित आहे की मगध राज्यामध्ये त्या काळामध्ये जे श्रेष्ठी होते ते हे तर आहेतच, म्हणजे ज्योतिय, जटिल, मेंढक, पूर्णक आणि काकवली असे नावाचे महाश्रेष्ठी मगध राज्यामध्ये. कौशल देशामध्ये कुठलेच नव्हते.
आणि मग आपल्याला माहित आहे, हे पण माहित असलं पाहिजे, की प्रसेनजित आणि बिंबिसार हे एकमेकांचे मेहुणे होते. म्हणजे कौशल देवी, ही जी बिंबिसारची पत्नी आहे, पहिली पत्नी आणि दुसरी खेमा. तर कौशल देवी देवी ही प्रसेनजितची बहीण आहे. हे एकमेकांचे हे मेहुणे होते. आणि मग प्रसेनजितनं पत्र पाठवल्यानंतर मग विचार करण्यात येतो, की महामात्य विचारतात, पत्र वाचून दाखवतात. ते मग बिंबिसारला प्रश्न पडतो, की हां, आपण एखाद्या सृष्टीला सांगणं, महासृष्टीला, की तू त्या राज्यात जा आणि तुझा व्यापार व्यवसाय कर. तर हे आपल्याला चांगलं वाटेल का? कारण त्याला काय वाटेल, की तुम्ही मला तुमच्या राज्यातून काढत आहे. आणि अशी चर्चा होते. पण तो महामात्य म्हणतो, की "महाराज तुम्ही चिंता करू नका. आपल्या राज्यामध्ये एक मेंढक नावाचा आणि धनंजय नावाचा एक मोठे पिता-पुत्र आहेत. ते महाश्रेष्ठी आहेत आणि ते आपल्या विनंतीला मान्य." आणि मग धनंजयला विचारण्यात येतं. धनंजय पण स्वीकारतो, की ठीक आहे, तुमची इच्छा आहे आणि त्यांना वाटतं, तर आम्ही सगळे मग प्रसेनजितच्या राज्यामध्ये कौशल देशामध्ये जातो. आणि मग विशाखा 12 वर्षाचे असताना हे सगळे कौशल देशामध्ये जातात. आता तिथं काय होतं, कौशल आपल्याला माहित आहे, की त्या कौशल देशामध्ये अ, अ, जे काही मोठे-मोठे शहर आहेत, त्या शहराचा जर आपण इतिहास पाहिला किंवा कुठले-कुठले शहर आहेत आपण जर पाहिलं, तर तेही आपण बघू शकतो. आणि मग महामात्य सांगतं, की धनंजय तयार झालेत आणि धनंजयला अ, आपण त्यांना तिथं पाठवू शकतो. मग धनंजय कौशल देशामध्ये जातो. प्रसेनजित त्यांचं स्वागत करतात आणि त्या काळामध्ये नवीन शहर बसवलं जातं. कुणासाठी? धनंजय महासृष्टीसाठी. त्या शहराचं नाव साकेत आहे. आणि साकेत हे श्रावस्तीपासून त्या एक एक 7 मैलावरचं ते एक शहर आहे ते. नवीन शहर बसवण्यात आलं. कुणासाठी? धनंजय सृष्टीसाठी, जो विशाखेचा पिता आहे. श्रावस्ती, साकेत आणि पुरिया, चंपा, राजगृह, श्रावस्ती, कोसंबी आणि वाराणसी हे कौशल देशातले त्या काळातले मोठे व्यापारी शहर होते. साकेत आता नुकतंच तिथं बसलेलं आहे आणि म्हणून आज जे काही अ, निर्माण करण्यात आले त्याच्या भूमीमध्ये पाहिलं तर साकेतमध्ये बुद्धाच्या त्या काळातले अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून साकेत ही बुद्ध कालामध्ये वसवलेली अतिशय मोठं शहर आहे आणि ते धनंजय सृष्टीच्या आणि विशाखेच्या घराच्यासाठी, त्या व्यापारासाठी ते साकेत नगर बसवलं. हा एक अतिशय मोठा बुद्धकालीन इतिहास आहे. साकेत हे नाव त्या काळामध्ये निर्माण करण्यात आलं. श्रावस्तीपासून 7 मैलावरचं ते आता पुढं काय झालं मग? आता साकेतमध्ये राहत असताना विशाखा मोठी झाली. तिच्या विवाहाचा प्रश्न निर्माण झाला आणि मग सगळ्याच आई-वडिलांना चिंता लागते, की मुलीचं लग्न व्हावं. तिचं आता ते उपवर झालेलं आहे. तिचं लग्न करावं. आणि इकडे श्रावस्तीमध्ये एक मोठा श्रेष्ठ आहे बघा. महाश्रेष्ठ आहे श्रावस्तीमध्ये. त्याचं नाव मिगार आहे आणि त्याचा मुलगा पूर्णवर्धन. हे श्रावस्तीमध्ये राहतात आणि हे साकेतमध्ये राहतात. आता इकडं मिगारला पण आपल्या मुलाचं लग्न करायचं आहे. तो पण शोधत आहे. हं. आणि मिगार काय म्हणतो, की श्रावस्तीमध्ये जेवढ्या काही सुंदर मुली आहेत, मग त्या सगळ्या सुंदर मुलीला त्याचे जे काही माणसं असतात, मंडळी असतात, तो त्यांना पाठवतो. ते मिगाराचं सगळं हे घेऊन सगळ्या श्रावस्तीमध्ये फिरतात. व उपवन मुलगी जी साजेशी आहे असं ते ढूंढण्याचं काम करतात, शोधण्याचं काम करतात. श्रावस्तीमध्ये ती मुलगी त्यांना सापडत नाही. निराश होऊन ते मिगारकडे येतात म्हणतात, की "मिगार महाराज कुणी उपवन मुलगी त्या आपल्या घराला शोभेल असे दिसत नाही." तो म्हणतात मग अन्य राज्यामध्ये, अन्य देशामध्ये जा, अन्य प्रदेशामध्ये जा. आपल्या बाजूला साकेत आहे, तिकडं कोसंबी आहे, इकडं वाराणसी आहे. तिकडं जाऊन शोधा. आणि मग हे पुन्हा जातात आणि कुठं? मग साकेतमध्ये येतात. आता साकेतमध्ये काय घडतं बघा. साकेतमध्ये एक मेळा भरलेला आहे.
आणि त्या मेळ्यामध्ये बरेचसे मुलं मुली आहेत, नागरिक आहेत, सगळे जनता तिथं आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आलेले. आणि हे लोक मग घोड्यावर आहेत, कोणी रथामध्ये आहेत, शोध घेत आहेत की एखादी मुलगी आपल्याला चांगली मिळेल. आणि या सगळ्या शोधामध्ये ते साकेतमध्ये येतात, त्या मेळ्यामध्ये येतात आणि तिथं खूप मोठा पाऊस सुरू होतो. आणि या सगळ्या मोठ्या पावसामध्ये जिकडं-तिकडं पळापळी होते, जिकडं-तिकडं अ, अ, आश्रयाला जातात, कोणी त्या धर्मशाळेमध्ये आश्रय घेतात, कुठं-कुठं जागा मिळेल तिथं जातात. आता त्या मेळ्यामध्ये विशाखा पण आलेली आहे. आता मेळ्यामध्ये माणूस कसा जातो? थटून जातो, नटून-थटून जातो. ही विशाखा पण नटून-थटून गेलेली आहे. त्याच्या मैत्रिणी आहेत आणि पाऊस सुरू झाल्यावर हे तर रथामध्ये आहेत शोधणारे, मुलगी शोधणारे. पाऊस मुसळधार सुरू आहे. जिकडे-तिकडे लपालपी सुरू आहे. आडोशाला गेली लोकं. पण आणि विशाखेच्या मैत्रिणी सुद्धा आपल्या-आपल्या ह्याच्यासाठी पळून गेल्या. आता भर पावसामध्ये ही एकटीच भिजू लागली आणि हळुवारपणे कुठली धांदल नाही, घाई गोंधळ नाही, काय नाही. पावसात ओली चिंब भिजत ती हळुवारपणे चाललेली. आता या लोकांना मोठं आश्चर्य वाटतं, की सगळे जिकडे-तिकडे आपापल्या संरक्षणासाठी लोकं धावत आहेत. आडोशाला गेलेत, धर्मशाळेमध्ये आश्रयाला गेलेत सगळे. मग ही मुलगी काही का धावत नाही? मग तिला ते विचारतो, की "हे मुली तू का ग धावत नाही? हे तुझे कपडे भिजणार नाहीत का?" मग ती उत्तर देते, की "माझ्याकडे भरपूर कपडे आहेत. कपडे भिजण्याचा आणि ओलं होण्याचा काही प्रश्न नाही. माझ्याकडे भरपूर कपडे आहेत. पण तू का गेली नाही? तुला वाटत नाही का भीती पावसाची, मुसळधार पाऊस सुरू आहे, अंग होईल, तुला आजारी पडशील वगैरे असं तुला काही वाटत नाही का?" त्यावेळेस काय उत्तर देते बघा. विशाखा म्हणते, की पावसामुळं आपण धावपळ करून जर पळापळी केली, भागदौड इकडं झाली कुठं, कुठं भगदाड झालं, कुठं एकमेकाला धक्का लागला, तर आपण जर पडलो, तर पडल्यानंतर जी शरीराला इजा होणार आहे आणि ही मुलीची जात आहे. माझी जी जात आहे, ही मुलीची जात आहे. मुलीची जात हे विक्री ठेवलेल्या भांड्यासारखं असतं आणि विक्री ठेवलेल्या भांड्याला जर कुठं अ, भांडं जर कुठं ठेचलं गेलं, नवीन भांडं विक्रीमध्ये ठेवलं आणि विक्रेता आणि खरेदीदार जर असेल, तर ते भांडं चांगलं असेल. आपण बघतो एखादं भांडं असेल, तर त्याला कितीदा आपण इकडून-तिकडून, खालून, वरून, मधून सगळं बघतो. आणि त्याला थोडं जरी टिचलं असेल ते भांडं, कुठं जरी काही त्याला जखम झाली असेल, काही लागलं असेल, दबलं असेल, तर आपण त्याला रिजेक्ट करतो. विशाखा त्या लहान वयामध्ये म्हणजे उपवर झालेली आहे, 15-16 वर्षाची असेल. त्या वयामध्ये ती म्हणते, की मुलीच्या जातीनं अतिशय जपून राहावं. या पळापळीमध्ये जर मी पडले, तर ज्या पद्धतीनं विक्रीला ठेवलेल्या भांड्याला एखादी इजा झाल्यानंतर त्याला दुसरा कोणी खरीददार मिळत नाही, तसं मुलीच्या जातीनं जर धावपळ केली, पडली आणि तिला जर काही लागलं, पांगळी झाली, लुळी झाली, तर तिच्या जीवनाचं काय होईल? हे उत्तर ऐकून त्या लोकांना अतिशय मोठा आनंद झाला. किती म्हणजे सुंदर तर आहेच आहे, पण या अ, सुंदर रूपासोबत किती मोठी चाणाक्ष आणि बुद्धिमान मुलगी आहे. आणि मग तिच्या मागे-मागे जातात. एवढं त्यांचं संभाषण होतं आणि मग ती तशीच पुढे जाते आणि मग तिच्या पाठीमागे जातात ते. कुठं जाते? तिचं घर कुठं आहे? आणि मग घरामध्ये गेल्यानंतर हे पण मग मेंढकला, धनंजयला बोलतात, की असं-असं आम्ही आलेलो आहे. श्रावस्तीमध्ये एक महासेठ आहेत महासृष्टी आहेत, मिगार नावाचे. त्यांचा मुलगा पूर्णकुमार आहे, पूर्णवर्धन आहे. त्याच्या विवाहाचं स्थळ आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे. आणि मग पुढचा सोपस्कार जो आहे तो होतो. आणि अशा प्रकारे मिगार, मिगार यांचा मुलगा पूर्णवर्धन आणि धनंजय यांची मुलगी विशाखा या दोघांमध्ये लग्न ठरतं, लग्न होतं. आता या लग्नामध्ये प्रसेनजित आलेले आहेत, कौशल नरेश आहे. अतिशय मोठे महाश्रेष्ठी आहेत. महाश्रेष्ठी म्हणजे आजकाल आपण पाहतो ना, सत्ताधारी असतात आणि त्यांना मदत करणारे मोठे-मोठे हे आहेत लोकं. तशाच प्रकारचं आहे.
प्रसेनजित आणि हे मोठे महाश्रेष्ठी. कारण ते व्यापार करतात. राज्यामध्ये, कोशामध्ये खूप मोठा पैसा त्यांचा उपलब्ध असतो. ते राज्याला मदत करतात. मग हे पूर्वापार चालू आलेलं आहे. आणि मग प्रसेनजित त्या लग्नाला उपस्थित राहतात. सगळ्या गोष्टी होतात. आता पुढं काय होतं बघा. आता लग्न झाल्यानंतर पहिल्याच दिवशी लग्न होतं. ही आपल्या सासरी येते. माहेरचा सगळा समारोप होतो. आणि पहिल्याच दिवशी, लग्न झाल्याच्या पहिल्या दिवशी सासरी, म्हणजे श्रावस्तीमध्ये रात्र झालेली आहे. सगळी निजानीज झाली जिकडं-तिकडं. पण ही पाहते, की त्यांच्या घरामध्ये म्हणजे मिगारच्या घरामध्ये रात्री एक त्या ह्याच्यामध्ये तबेल्यामध्ये घोड्यांचा आवाज येत आहे. आणि कुठला आवाज कसा येत आहे, ते एक घोडी चिंकाळत आहे, तिला त्रास होत आहे काहीतरी, ती बाहेर येऊन बघते. आता तबेला बाहेर असतो, लांब असतो थोडासा. मग आपल्या त्या मैत्रिणीला ते उठवते, 4-5 मैत्रिणी उठवते, म्हणजे नवीन तिच्यासोबत आलेल्या, आणि मशाल घेऊन त्या तबेल्याच्या तिथं जाते. पाहते तर काय एक घोडी प्रसूती वेदनानं अतिशय विव्हळत आहे, ती ओरडत आहे, कण्णत आहे. आणि मग हिला खूप, आता ही ही लहानपणापासून करुणावान आणि अतिशय मोठी बुद्धिवान आहे. पहिली रात्र आहे तिची, लग्न झाल्यानंतर पहिली रात्र आहे. परंतु अशा या परिस्थितीमध्ये ती काय करते, हे तिचं जे दुखणं आहे त्या अश्वाचं ते दुखणं तिला अतिशय मोठं असह्य होतं. मग गरम पाणी करते, औषधोपचार जे काय आहे ते सगळ्या गोष्टी करतात आणि बरीच रात्र त्याच्यामध्ये तिची निघून जाते. आणि मग तिला हे सगळं उपचार केल्यानंतर तिचं कणणं, तिचं ओरडणं, किंचाळणं थांबतं आणि मग तिला थोडंसं बरं वाटल्यानंतर मग ही आपापल्या घरी, आपल्या रूममध्ये निघून जातात. आता पुढं काय घडतं? हा एक प्रसंग आहे. यासाठी सांगितलं कारण तो पुढं निघणारच आहे. आता पुढं काय होतं? लग्नाला केवळ 7 दिवस झालेले आहेत आणि 7व्या दिवशी एक घटना घडली. काय घटना घडली? मग त्याच्या अगोदरची एक गोष्ट. त्याच्या अगोदरचा म्हणजे 7 दिवसाच्या अगोदरची एक गोष्ट. आता लग्न झालेलं आहे. हे सगळे जैन धर्माचे लोक आहेत आणि मग लग्न झाल्यानंतर जैन मुनी काही जैन मुनी मिगारच्या घरी येतात. भोजनाचा कार्यक्रम आहे. मिगार बसलेले आहेत, सगळे ते जैन नगन मुनी बसलेले आहेत. आणि मग मिगार आपल्या सुनेला आवाज देतो, विशाखा ये आणि अरहंत आपल्या घरामध्ये आलेले आहेत, त्यांचं दर्शन घे. आता विशाखाला खूप आनंद होतो, की आमच्या घरामध्ये अरहंत आलेत आणि ते लगबगीनं दर्शन घेण्यासाठी. आता त्या जिथं ते मुनी बसलेले आहेत, जिथं तो मिगार बसलेला आहे, तिथं आल्यानंतर तिला अरहंत म्हणजे बुद्धाचे शिष्य कुणीतरी आलेत असं वाटतं आणि लगबगीने ते दर्शन घ्यायला जाते. तिथं काय, हे सगळे नग्न लोक बसलेले आहेत आणि अक्षरशः ते किंचाळते, ओरडते अक्षरशः. तिला अतिशय मोठा धक्का बसतो, की हे नग्न लोक हे अशा माझ्या घरामध्ये आणि मी त्यांचं दर्शन कसं घेऊ, म्हणून ती लगबगीनं पुन्हा तशीच लज्जनं निघून जाते. मुलींना अतिशय मोठा अपमान वाटतो, की आली, ओरडली आणि आमचं दर्शन न घेता तशीच परत गेली. आणि मग ते अतिशय मोठे क्रोधामध्ये जातात आणि मेगारला वाईट साईड बोलतात, की तुझी ही सून अशी कशी तू आणली? तुला का मुली या राज्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये दिसल्या नाहीत का? ही अशी कशी नतद्रष्ट तू सून आणली? जिला आदर सत्कार, मुनींचा आदर सत्कार कसा करायचा? आता कधी-कधी असं होतं की नाही आपल्या घरामध्ये? हे आपण वर्तमान काळामध्ये हे आपण लावून पाहिलं पाहिजे. आता आपण घरी-घरी, कधी-कधी असतो घरामध्ये, आपले लहान मुलं असतात. म्हणजे माझ्या घरातला किस्सा सांगतो. मी ज्यावेळेस लहान होतो ना, लहान म्हणजे मी साधारणतः शाळेमध्ये असेल त्यावेळेस, माध्यमिक शाळेमध्ये असेल. आणि एक माताजी आली, त्या माताजी, माताजी म्हणतो का नाही आपण? आता आली, आता आम्ही
पूर्वीपासून नागसेनचे पाहिलेलं आम्ही, टीबीएमचं कार्य पाहिलेलं आहे. नागसेननी कशा कशा पद्धतीने इथं घडवलं हे आम्ही सगळं पाहिलं. आणि मग ते माताजी आली. आम्ही म्हटलं ठीक आहे, या बसा तुम्ही. आमचं जुनं घर होतं. आणि तुम्ही कसे मुलं आहेत, तुम्हाला कळत नाही का? आल्या आल्या माताजीचं दर्शन घेतलं पाहिजे, वंदन केलं पाहिजे. आता काय बोलायचं? आणि आणि मग तिचं सगळं जे काही आहे, ते तिनं सगळं बाहेर काढलं. म्हणजे अतिशय मोठ्या क्रोधामध्ये. म्हटलं भिक्षुनी जर अशी बोलू लागली, तर मग सामान्य माणसानं कसं बोलायचं? म्हणजे बाबासाहेबांनी तुम्हाला हे शिकवलं का? तुमच्या आई-वडिलांनी तुम्हाला हे शिकवलं का? असा बराचसा तिनं काय-काय केलं. म्हटलं आता आपण काही बोलू नये. बोललं तर पुन्हा मग अपमान होतो. हा जो आहे, दर्शन घ्या माझं असं सांगणं म्हणजे अतिशय मोठं हे, ज्याला श्रद्धा आहे तो नमन होईल. एखाद्याच्या हृदयामध्ये एखाद्याला वंदन करण्याची जर ती श्रद्धाभाव, भक्तिभाव निर्माण झाला, तुम्ही त्याला रोखू शकत नाही आणि तुम्ही त्याला नाकारू शकत नाही. पण बळजबरीने तुम्ही माझा सन्मान करा, माझे पाय धरा, माझं वंदन करा, मला श्रद्धाभाव ठेवा, असं जर आपली भावना असेल, तर ती कदापि निर्माण होणार. मुनी अतिशय मोठे काय झाले, क्रोधामध्ये आले, त्यांना राग आला आणि मग त्यांनी म्हटले, की कुलक्षणा तुझ्या घरामध्ये तू कसं काय आणली मिगार? तुला कळत नाही का तू? आणि मग अपमान झाला. मिगारनं क्षमा मागितली, की जा नवीन मुलगी आहे. आज आत्ता आलेली आहे, 4-5 दिवस झालेले आहेत. तुम्ही तिचा राग मानू नका. तिच्या वतीनं मी तुमची क्षमा याचना करतो. हा प्रसंग झाला. पहिल्या रात्रीचा तो प्रसंग झाला. हा 4 दिवसानंतरचा प्रसंग झाला. आता 7व्या दिवशी काय घडतं बघा. 7व्या दिवशी आता हा राग आहे सगळा. 7व्या दिवशी खिरीचं भोजन मिगार करतात. सोन्याची पात्र आहे. सोन्याच्या पात्रामध्ये पंचपक्वान्न आहेत. आणि अशी खीर बनवलेली आहे बिना पाण्याची. आपण कशामध्ये शिजवतो अन्न? पाण्यामध्ये शिजवतो का नाही? जे काही असेल ते पाण्यामध्ये शिजवतो. पण मिगारचं ते भोजन होतं बिना पाण्याचं शिजवलेलं होतं. वेगवेगळे पदार्थ, मग दूध टाकलं असेल, तूप टाकलं असेल, दुसरे पदार्थ असतील. आणि सकाळच्या या मग आता जो वेळ आहे, तो या वेळामध्ये ते भोजन करत आहेत आणि त्याच वेळेस पुढून एक भिक्षू आलेला आहे. आणि त्या भिक्षूकडे पाहून मिगार नजर चोरतो. न पाहिल्यासारखं करतो आणि आपलं भोजन चालू ठेवतो. आता बाजूच्या रूम मध्ये त्या भिक्षूला बघत आहे विशाखा, सासऱ्याला बघत आहे. आता भिक्षू काही म्हणत नाही भिक्षा द्या म्हणून. तो रिवाज नव्हता भिक्षा द्या म्हणायचा. ते केवळ एका जो काही दरवाजा उघडा असेल त्या दरवाजाच्या समोर उभे राहायचे, काही वेळानंतर थांबायचे, भिक्षा दिली तर घ्यायचे आणि निघून जायचे. आता विशाखा वाट बघत आहे की कधीतरी माझा सासरा बघेल आणि म्हणेल की विशाखा त्याला वाढ काहीतरी. पण मिगार काय बघत नाही आणि आपलं खाली तोंड करून आपलं तो भोजन चालू ठेवतो. मग विशाखा तिथून म्हणते की हे भिक्षू, तुम्ही पुढे जा, पुढच्या घराला जा. कारण माझे सासरे शिळ अन्न खात आहेत. आणि शिळ अन्न मी तुम्हाला देऊ शकत नाही. आणि हे भिक्षू ऐकतो आणि तो पुढच्या दरवाजाला निघून जातो. आता पहिलंच राग आलेला आहे की माझ्या या मुनींना तिनं वंदन केलं नाही, त्यांचा अपमान केला आणि निघून गेली आणि आता पुन्हा आज मला एका भिक्षूसाठी मला अपमान करते. तो तसाच जेवण सोडतो आणि मग अतिशय मोठा त्याला राग. असं कसं बोलते? ताजं पंचपक्वान्नाचं मी अन्न खात आहे आणि तू मला शिळं अन्न कसं काय म्हणते? अशा प्रकारचं अतिशय मोठं. आणि आताच्या आता चालती व घरात. पहिल्या दिवशी तसं केलं. पहिल्या विवाहाच्या रात्री तू निघून गेली घराच्या बाहेर. मुनींचा अपमान केला आणि आता माझा अपमान करते.
कुणासाठी? तर एका भिक्षूसाठी. आणि हे जैन असल्यामुळे भिक्षूंचा हा द्वेष करायचा. आणि आत्ताच्या आता तू चालती हो. हां, माझ्या घरामध्ये थांबायचं नाही आता तू. आणि मग असं झाल्यानंतर मग ही पण शांत बसणारी नव्हती. मी जे सांगितलं लहानपणी ती अतिशय मोठी ॲक्टिव्ह होती, अतिशय मोठी चंचल होती. प्रश्नोत्तर करणारी आणि बोलणारी होती. ती म्हटले, "मग हे सासरे महाराज, तुम्ही काय मला असंच उचलून आणलं नाही. रीतिरिवाज सगळे पार पाडलेले आहेत आणि मला तुम्ही सन्मानानं तुमच्या मुलाची माझी लग्न करून आणलेलं आहे. मी अशी कशी जाईल?" येतं का ध्यानामध्ये? मला तुम्ही असंच उचलून आणलं नाही. मला तुम्ही ज्या काही विवाहाच्या ज्या रीती-बाती आहेत, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला पसंत केलं. मग नंतर बातचीत झाली, सगळं ठरलं. तर मी अशीच जाणार नाही. मग तू अशी कशी बोलते, की मी शिळं अन्न खात आहे आणि सगळ्या गोष्टी होतात. हा पण आपल्या मुद्द्यावर अडला, ही पण आपल्या मुद्द्यावर अडली. आणि मग विशाखा म्हणते, "जे काही तुम्हाला वाटतंय, मी अशीच जाणार नाही. जाईल कधी? माझ्या वडिलांना तुम्ही बोलवा आणि त्या काळातलं जे काही 8 लोकांचं पंचमंडळ होतं, त्या मंडळाला बोलवा आणि तुम्हाला जे काही वाटतं तुम्ही बोला आणि मग मला काय वाटतं मी ते उत्तर देईल आणि मग पंचांचा जो काही निर्णय आहे 8 लोकांचा, कारण त्यांनीच हे लग्न जमवलेलं आहे." आणि मग ठरल्या जातं. धनंजय येतात, ते 8 लोकं येतात, जे लग्नविधी, लग्नाचा सगळाच जो काही कारभार आहे त्यांनी तो ठरवलेला असतो. आणि मग तिथं बैठक ठेवली जाते. आता बैठकीमध्ये काय होतं? सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. आता हे लग्नामध्ये मोठा भाग झालेला आहे. तुम्ही काही सांगण्याच्या ह्याच्यात पडत नाही. पण हा जो अतिशय मोठा भाग आहे, तो जे काय झालं त्या बैठकीमध्ये. मग ते अष्टमंडळ बसलेलं आहे. धनंजय आहे, मिगार आहेत. यांचे सगळे पुन्हा हिचा पती आहे, ते सगळेच असे सगळे नातेवाईक आहेत. आणि मग मिगार सुरुवात करतो, की आम्ही अशा मोठ्या आनंदानं आमच्या मुलाचं लग्न केलं, अशी सून आणली. पण ही पहिल्या दिवसापासून तिचं वागणं काही बरोबर नाही. आणि मग एक-एक काढतो. पहिल्या दिवशी ती अशी गेली, असं कोणी जातं का पहिल्या रात्री? आता हे फक्त हे विशाखाला माहीत आहे, की पहिल्या रात्री काय झालं आणि तिच्या मैत्रिणीला माहीत आहे. सासऱ्याला पण माहीत नाही. त्या पूर्ण वर्धनला पण माहीत नाही. आणि मग ती म्हणते, की अष्टमंडळ आणि सगळे माझ्या मोठ्या माणसांनो, हे खरं आहे, की मी पहिल्या दिवशी बाहेर पडले, पण याचं कारण काय होतं? तर अशा-अशा प्रकारे होतं. तबेल्यामध्ये खूप मोठा गोंधळ झाला. आवाज ओरडू लागले ते. अश्व ओरडू लागले आणि अशा प्रसंगामध्ये एक प्रसूती वेदनेनं अतिशय मोठी जी घोडी होती, तिला मी शुश्रूषा करण्यासाठी मला बराच वेळ लागला त्याच्यासाठी मी केलं. मग अष्टमंडळ म्हणतं बरोबर आहे. असं जर तिचा जो करुणाभाव आहे, तिला जर प्राणीमात्राबद्दलचं एवढं प्रेम असेल आणि एखाद्या प्रसव वेदनेतून एखाद्या प्राण्याला बाहेर काढणं हे अतिशय मोठं काम आहे. माणसांना कोणी वेदनेमध्ये धावून जात नाही, की तुमची सून तर प्राणीमात्रांच्या दुःखामध्ये सहभागी होते. हे तिचं किती मोठं काम. मिगार म्हणतो, "नाही एवढंच नाही. अजून बरंच आहे." त्या दिवशी नग्न साधू आले होते आणि त्या जैन लोकांच्या समोर तिनं अपमान केला. आणि मग तोही प्रसंग, की गृहस्थी धर्मामध्ये असे जर नग्न लोक आले, तर एखाद्या मुलीला कुणालाही ते अतिशय मोठं काय होईल, अतिशय मोठं ते हे होईल. मग ते बघण्यासारखं दृश्य नसेल. आणि तिची जडणघडण बौद्ध धर्मामध्ये झालेली आहे. अरंत म्हणजे जे अतिशय मोठे कामविकाराचे आणि भिक्षू लोक आहेत, ते समजून ते आले असेल, हा पण प्रसंग निघून जातो. आणि मग तिसरा प्रसंग काढतो, की मी त्या दिवशी पंचपक्वान्नाचं भोजन करत असताना सुद्धा ही त्या भिक्षूला सांगते, की "भिक्षू महाराज पुढे जा, माझे सासरे शिळं भोजन करत आहेत." म्हणजे मला डिवचण्याचा सातत्याने माझी सून प्रयत्न करत असं मिगार म्हणतो. आणि मग उत्तर देते विशाखा. अष्टमंडळ विचारतो, "विशाखा तुझं ह्याच्यावर काय म्हणणं आहे? तुझे सासरे तर ताजं-ताजं भोजन करत होते, पण तू असं कसं म्हणते की शिळं भोजन खातोय?"
विशाखा म्हणते की हे महाराजा, मी ज्या अर्थानं म्हटलं तो असा अर्थ आहे की आज आमचे महाराज, आमचे सासरे महाराज जे काही अतिशय मोठे या मोठ्या महालामध्ये राहतात आणि अतिशय मोठं रोजचं त्यांचं जे काही पंचपक्वान्नाचं भोजन असतात, हे सगळं पुण्यकर्माच्या जोरावर त्यांचं हे सुरू आहे. वर्तमान काळामध्ये त्यांचं काही पुण्यकर्म नाही. हे त्यांचं वैभव, त्यांची संपत्ती, त्यांचं ऐश्वर्य आणि त्यांचं हे जे काही अतिशय सुख आहे, हे सगळं मागच्या पूर्व कर्माच्या, कुशल कर्माच्या जोरावर सगळं सुरू आहे आणि त्याच्यामुळं आता ते या वर्तमान काळामध्ये पुण्यकर्म करण्यासाठी तयार नाही. या अर्थानं हे शिळं भोजन म्हणजे मागच्या पूर्वजन्माचं, पूर्व कुशल कर्माचं ते आता आनंद घेत आहेत. आता त्यांच्याकडे ताजं काही नाही. या जीवनात त्यांच्याकडे काही पुण्य कर्म. अष्टमंडळाला बरं वाटतं की महासृष्टीश मिगार हे बरोबर आहे का? तुम्ही त्या भिक्षूला काही भिक्षा नाही दिली. भिक्षूला तुम्ही तोंड करून पाहिलं, चोरून नजर अंदाज केला आणि तुम्ही तोंड मोडून घेतला, असं बरोबर आहे का? मिगार म्हणतो बरोबर आहे, कारण मी जैनांचा भक्त आहे आणि मला पूर्वीपासून बुद्धाचा आणि या शिष्यांचा अतिशय मोठं त्यांच्याबद्दल मला तेवढी आस्था नाही, त्यांच्याबद्दल माझी श्रद्धा नाही. पण विशाखा ज्या अर्थानं म्हणते की तुम्ही शिळं भोजन खातायत, मागच्या कुशल कर्माचा परिणाम म्हणून तुम्ही हे सगळं ऐश्वर्य भोगत आहेत, याबद्दल तुमचं काय मत आहे? बिगार सहमत होतो की बरोबर आहे. पण थांबा, एवढंच नाही. हे तर झाले 2-3 प्रसंग, पण याच्या अगोदरचे काय प्रसंग आहेत ते मला काढायचे आहेत. तर कुठले प्रसंग आहेत? तर ज्या वेळेस विशाखाला विदाई समारोप होता, रवानगी करायचे असते लग्नाच्या ठिकाणून, माहेरच्या घरावरून सासऱ्याच्या घरी येताना ते विदाई प्रसंग असतो. तर ज्यावेळी आम्ही सगळे निघालो त्यावेळेस धनंजय तिच्या वडिलांना तिला कानामध्ये काहीतरी गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि माझ्या कानावर काहीतरी गोष्टी मी ऐकलेल्या आहेत. आता मी काढल्या नाहीत, कारण म्हटलं बघूया, आता तर सून आलेली आहे, पुढे ज्यावेळेस प्रसंग येईल त्यावेळेस बघता येईल आणि तो प्रसंग 7 दिवसामध्ये झालेला आहे. आणि मला वाटतं की ते माझ्या घरासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या मुलासाठी त्या गोष्टी योग्य नाहीत. हो का? बरोबर आहे धनंजय? मिगार म्हणतात ते बरोबर आहे का? धनंजय म्हणतो बरोबर आहे. मी माझ्या मुलीला सासरी जाताना काही गोष्टी तिला मी कान मंत्र दिलेला. पण मी ज्या सांगितल्यात गोष्टी त्याचा आणि या सगळ्या गोष्टीचा काही संदर्भ नाही. मिगार म्हणतो कसं नाही, तुम्ही जे सांगितलं तुमच्या मुलीला हे मी स्वतः ऐकलेलं आहे. तुम्ही असं सांगितलेलं आहे की आपल्या घरातला अग्नी दुसऱ्याच्या घरामध्ये देऊ नको. पूर्वीच्या काळी म्हणजे आतापर्यंत आम्ही लहान होतो तोपर्यंत एका चुलीतला विस्तव दुसऱ्या चुलीमध्ये जायचा. ही अतिशय मोठी त्या काळामध्ये पद्धत, कारण त्या काळामध्ये आजकाल जसं काळे पिटे आहेत, लायटर आहेत, अशी व्यवस्था नव्हती. विस्तव जपून ठेवायचे आणि मग ज्यांच्या घरी विस्तव नाही, ज्यांच्या घरी अग्नी निर्माण नाही झाला, ते त्या विस्तवातला थोडा भाग घेऊन जायचे आणि तिथं ती अग्नी निर्माण करायची. धनंजय, तुम्ही सांगितलं ना तुमच्या मुलीला की आपल्या घरातला अग्नी, आपल्या घरातला विस्तव बाहेर द्यायचा नाही, हे तुम्ही सांगितलं का नाही? धनंजय म्हणतो मी सांगितलं. विशाखा म्हणते बरोबर आहे, माझ्या वडिलांनी हे मला सांगितलेलं आहे. परंतु हा कुठला अग्नी आहे? घरातला अग्नी बाहेर जाऊ देऊ नको, असा वडील जेव्हा आपल्या मुलीला सांगतो आणि तो सासरा ऐकतो, याचा अर्थ काय? मग विशाखा सांगते की माझ्या वडिलांनी जे काय सांगितलं त्याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरातल्या ज्या काही गोष्टी आहेत, सासूच्या गोष्टी आहेत, सासऱ्याच्या आहेत, दिराच्या आहेत, ननंदेच्या आहेत, तुमच्या घरातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या वादविवाद, शंका असतील, अविश्वास असतील, जे काही तुमच्या घरामध्ये होत असेल, या सगळ्या घडणाऱ्या गोष्टी घराच्या बाहेर जाऊ देऊ नकोस.
कोण सांगतं हे? हे धनंजय आपल्या मुलीला सांगतो. काय होतं? टीव्हीच्या सीरियलमध्ये आपण पाहतो, मराठी असतील, इंग्लिश हिंदी असतील. आपल्याला टीव्ही बघण्यामध्ये इतकी रुची काय? हं, झी मराठी असेल, कलर मराठी असेल, स्टार प्रवाह असेल, सोनी मराठी असेल, आता अजून हिंदी चॅनल आहेत. काय दाखवलं जातं याच्यामध्ये? आणि आपण काय बघतो? हे जे धनंजयनं आपल्या मुलीला सांगितलं, की "विशाखे, तुझ्या घरातला अग्नी घराच्या बाहेर तू देऊ नको, पाठवू नको." याचा अर्थ असाच आहे, की घरामध्ये नातेसंबंध म्हटलं, की तिथं ह्या सगळ्या गोष्टी घडणार. सासू तुला बोलेल, सासरा तुला बोलेल, कधी-कधी पती तुला बोलेल, दीर तुला हे करतील, नणंद असतात. हे सगळा परिवार काही ना काही कुरबुरी होतात, काही ना काही वादविवाद होतात. परंतु हे सगळं तू घराच्या बाहेर राष्ट्रमंडळ म्हणतं ही तर चांगली गोष्ट आहे. एखादा पिता जर आपल्या मुलीला अशा गोष्टी सांगत असेल, की सासरच्या सगळ्या गोष्टी तिथल्या तिथं राहिल्या पाहिजेत, बाहेर जाता कामा नयेत, ही तर चांगली गोष्ट आहे. ही ज्याच्यामध्ये वाईट पण कुठं आहे? मग दुसरी गोष्ट मी गार सांगतो, की दुसरी गोष्ट सांगितली, की दुसऱ्याकडचा अग्नी आपल्या घरामध्ये आणायचा नाही. आता ही ही सगळी जी गोष्ट आहे, पहिल्या 10 गोष्टी सांगतात तो मिगार आणि मग त्याच्यानंतर हे सगळं विश्लेषण. बाहेरचा विस्तो, बाहेरचा अग्नी आपल्या घरामध्ये आणायचा नाही म्हणजे तुझ्या घरातला माणूस असा आहे, तुझे सासरे असे आहेत, तुझे सासू असे आहे, तुझा नणंद अशी आहे, तुझे भावजय अशी आहे, तुझं हे सगळे असे आहेत. असं कोणीतरी बाहेर जर आपल्याला बोललं, तर बोललेलं ऐकायचं आणि तिथं सोडायचं आणि घरामध्ये यायचं. अग्नीला जर ऑक्सिजन पुरवला तर काय होतं? विस्तवाला आणि अग्नीला जर ऑक्सिजन पुरवला, त्याला हवा पुरवली तर काय होतं? त्याला इंधन पुरवलं तर काय होतं? तो विझण्याच्या ऐवजी भडकला जातो. आणि बंधू आणि भगिनींनो, हा उपदेश केवळ विशाखाला नाही. हा उपदेश जे आई-वडील आहेत, जे पालक आहेत आणि ज्या मुली आहेत, जे सासरं आहेत, पती आहे, दीर आहेत, नणंद आहेत, भावजय आहेत. या सगळ्या गृहस्थी धर्माचे ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. उपासिका होती, महाउपासिका झाली आणि म्हणून गृहस्थी जीवनामध्ये जर शांती ठेवायची असेल आणि समृद्धी आणि शांतता आणि सामोपचारानं आणि अतिशय सहजपणे जीवन जर आपल्याला व्यतीत करायचं असेल, तर ही शिकवण अतिशय महत्त्वाची. ही धनंजयने शिकवण कुठून घेतली असेल? जी मेघारला शिकवण माहित नाही, ही धनंजयला कुठून माहित आहे? तर धनंजय आणि मेंढक हे बुद्धाचे उपासक आहेत. या दोघांनी मुलीवर, त्यांच्या नातीवर आणि मुलीवर संस्कार केल्यामुळं ही विशाखा अतिशय मोठी काय झालेली आहे? आत्मविश्वासानं भरलेली आहे. की माझे जर कुशल कर्म असतील, तर त्याला मला कुणाला भिण्याची गरज नाही. या 2 गोष्टी आहेत. तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट अशी आहे, की जो देतो त्यालाच दिलं पाहिजे. तिसरी गोष्ट. अशी कशी म्हणते तुमची? हे तुमची मुलगी अशी कशी म्हणते, की जो देतो त्यालाच दिलं पाहिजे. आणि चौथं सांगितलं, जो देत नाही त्याला दिलं नाही पाहिजे. याचा अर्थ काय? म्हणजे जो देतो त्यालाच दिलं पाहिजे आणि जो न देतो त्याला नाही दिलं पाहिजे का? म्हणजे तुम्ही जे तुमच्या मुलीला दिलं आहे, म्हणजे त्या काळामध्ये जी काही पद्धत असेल, आता आपण त्याला हुंडा म्हणतो. मग त्या अर्थानं तो मिगार घेतो त्याला, की जो देतो त्याला दिलं पाहिजे म्हणजे याचा अर्थ काय? आम्ही तुम्हाला काही दिलं नाही याचा अर्थ तुम्ही आम्हाला काही देणार नाही का? किंवा ज्यांनी काही दिलं नाही, जो काही देत नाही, त्याला तुम्ही देऊ नका म्हणता. हा रीतिरिवाज कसा चालेल?
गृहस्थी धर्मामध्ये तर आपल्याला द्यावं लागतं. गृहस्थी धर्मामध्ये आपल्याला एकमेकाला मदत करावी लागते आणि तुम्ही मुलीला अशा पद्धतीनं कसं शिकवता? आणि मग हा सगळा प्रसंग, मग तो मुद्दा पुन्हा येतो, की या अर्थाने मी माझ्या मुलीला सांगितलं, की ज्याची क्षमता देण्याची नाही, जो देत नाही त्याला आपण देता आलं नाही पाहिजे असं म्हणतात. परंतु तिसरा मुद्दा जो आपला आहे, की देणाऱ्याला आपण दिलं पाहिजे आणि न देणाऱ्याला दिलं पाहिजे. याचा अर्थ असा आहे, की आपण एखाद्याला देतो, पण तो ऋण जे आहे त्याचं, तो परत जर करत नसेल, तर त्याला पुन्हा देऊ. कारण त्याला फक्त त्याला घ्यायची सवय लागलेली आहे. बघा, ही अतिशय मोठी शिकवण सांगतो धनंजय आपल्या मुलीला. एखाद्या माणसाला सवय असते बघा, फक्त घ्या आणि देण्याच्या वेळी तर त्यावेळेस म्हणतो, की नाही मला माझ्याकडे नाही काही. आणि म्हणून धनंजय असा सांगतो, की असे लोक आपल्याला बघता आले पाहिजे, की त्याच्याकडे आहे सगळं, परंतु तो फक्त घेतो, पण देण्याचा विषय आल्यानंतर तो कचरतो. तर अशा लोकांना आपल्याला देण्याचं, कारण त्याची त्याची जी लालसा आहे, त्याची जी हाव आहे, त्याचा जो लोभ आहे, तो वाढत आहे. त्या लोभाला आपण पुन्हा इंधन पुरवता कामा नये. ते आपण टाळलं पाहिजे. आणि ज्याला आपण गरज आहे, देने वालों को देना चाहिए, इसका मतलब ज्याला गरज आहे आपण त्याला दिलंच पाहिजे. अशा या अनेक गोष्टी धनंजय आपल्या मुलीला सांगतो जाताना. आणि पुन्हा जे लोक, पाचवा मुद्दा, जे लोक घेतात, ते दान घेतात किंवा मदत घेतात, परंतु ते देण्यासाठी असमर्थ असतात, देण्याच्या लायक नसतात, तर त्यांच्याकडून आपण काही अपेक्षा करू नये. त्यांना आपण मदतच केली पाहिजे, अशी पाचवी गोष्ट सांगतात. आता सहावी गोष्ट, की आपण घरामध्ये सुखामध्ये बसलं पाहिजे. म्हणजे मुलीला काय सांगता तुम्ही? घरामध्ये सुखामध्ये बसा म्हणजे काय? काम करायचे नाहीत, धंदे करायचे नाहीत, काही व्यवहार करायचे नाहीत. सुखामध्ये बसा म्हणजे काय? याचा अर्थ काय? कोण विचारतो? मिगार विचारतो. धनंजय आणि मग विशाखा पण सांगते. विशाखा सांगते विषय. तर हे विशाखाचे उत्तर आहे सगळे. विशाखा सांगते, माझ्या वडिलांनी मला असं सांगितलेलं आहे, सुखामध्ये बसायचं म्हणजे बैठकी रूममध्ये जिथं माझे सासरे बसतात, दीर बसतात, माझे पती बसतात आणि बाहेरून आलेले जे लोक बसतात, तिथं तिथून एखादा जरी उठला आणि रिकामी जागा झाली, तर तिथं आपण बसू नये. का? कबीराचं एक वचन आहे बघा. ऐसी वाणी बोलिये कोई न कहे झूठ. काय म्हणतो कबीर? ऐसी वाणी बोलिये कोई न कहे झूठ और ऐसी जगह बैठिए कहे न कोई उठ. कबीर काय म्हणतात? की अशी वाणी बोला की तुम्हाला कोणी म्हणणार नाही की तू खोटं बोलत आहे. आणि अशा जागी बसा की जिथं तुम्हाला कोणी उठवणार नाही. धनंजय आपल्या मुलीला विशाखाला हे सांगतो, की बैठकीमध्ये किंवा जिथं जे लोक बसतात, तिथं जरी रिकामी जागा झाली तरी तिथं आपण जाऊन बसता कामा नये. कारण आलेला माणूस त्याच्या जागेवर पुन्हा येऊन बसतो आणि आपल्याला उठावं लागतं. आणि म्हणून आपण आपल्या म्हणजे सुखासन असेल, आपण जिथं सातत्यानं बसतो अशा ठिकाणीच आपण बसावं. त्या सुखामध्ये आपण बसावं. कारण कोणी आपण एखाद्या जागी बसला आणि म्हटलं की उठ, मला बसायचं आहे, दुःख होतं का नाही? मला कसं उठवलं, अपमान होतो, अहंकार जागृत होतो. त्याच्यापेक्षा आपण त्या घरातली सून आहोत. आपली मर्यादा काय? सगळ्याचा मान-सन्मान राखत आपण आपला मान-सन्मान जर ठेवला, तर मग वादविवाद होण्याचं कारण. ही 6वी गोष्ट. सुख में खाना चाहिए. सुखामध्ये आपण भोजन केलं पाहिजे. सुखामध्ये आपलं आपण. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ असाच आहे, सुखामध्ये म्हणजे सगळ्यांना वाटप करून, सगळ्यांना भोजन वाढवून आपण मग त्याच्यानंतर खाल्लं. म्हणजे आपल्या घरामध्ये ज्या महिला आहेत त्यांचं अतिशय मोठं पुण्यानुमोदन आहे. त्यांचं अतिशय मोठं अभिनंदन आपण केलं पाहिजे.
आता ती परंपरा राहिली नाही किंवा त्या जुन्या गोष्टी आजकाल राहिल्या नाहीत. परंतु आपल्याला सगळ्याला आठवत असेल आपली जी आई होती किंवा आपल्या घरामध्ये जी काही वडीलधारी जी काही व्यक्ती होती, ज्याला आपण मग वेगवेगळे नावं देऊ शकतो, स्त्री व्यक्ती. तर ते सगळे ज्यावेळेस आपण एकत्र भोजनासाठी बसतो, संध्याकाळी एकत्र भोजन असेल, तर सगळ्याला वाढते ती. सगळ्यांचं कमी जास्त बघते. कुणाला काय, कुणाला काय, भाकरी, भाजी, वरण सगळं. आणि मग सगळ्यांचं झाल्यानंतर मग ती जे उरलं असेल, ती खाते. म्हणजे हे आता हे आपण सगळे लहान असताना पाहिलेलं आहे. या अर्थानं सुखामध्ये जेवण केलं पाहिजे. याचा अर्थ काय? की सगळे सुखी झालेले आहेत आता. सगळ्यांनी त्यांचे पोट भरलेले आहेत. त्यांना आता भोजन त्यांचं सगळे झालेले आहेत. ते आता सगळे आनंदी झालेले आहेत भोजनानं. ही भावना ठेवून मग आपण केलं. हे अतिशय मोठं आहे. म्हणजे स्त्रियांचं आपण अतिशय कौतुक केलं पाहिजे. त्या स्वयंपाक करतात. सगळं करतात म्हणजे भाजी मग कांदा चिरणं, भाजी चिरणं, फोडणी देणं, सगळं पीठ मळणं, चपात्या करणं, भाकरी करणं सगळं करतात आणि पहिल्यांदा स्वतः न खाता ते कुटुंबाला देतात. पुरुषांनो हे आपल्याला जमेल का? हे आपल्याला जमणार नाही. म्हणून 7वा मुद्दा आहे, या अर्थानं, की तुमचं बनवलेलं भोजन सर्वांनी जर आनंदानं आणि सुखानं खाल्लं, तर तुम्ही मग सुखानं खाता. या 7व्याचा मतितार्थ असाच आहे, की हे विशाखे तुझ्या घरातले जेवढे काही सभासद आहेत तुझ्या सासऱ्याच्या घरचे, सगळ्यांना तू पहिल्यांदा भोजन दे आणि नंतर तू भोजन. 8वा मुद्दा. सुखामध्ये झोपणे. त्याचे बरेचसे अर्थ निघू शकतात. म्हणजे सगळे कामं झाले, आवरले झाले, जिकडं-तिकडं ज्यांचे बिछाने लावून दिले, सगळ्यांना आता निजानीज झाली, सगळे झोपा. आणि मग सुखामध्ये आपण झोपू. हे गृहस्थी धर्माचे आता हे त्या काळातले आपण आपण आता ज्या गोष्टी करत आहोत. एखादी सून ती मेडिकल कॉलेजला असेल, इंजिनिअरिंग कॉलेजला असेल, अतिशय मोठं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल, ती एखादी नोकरी करत असेल, तिच्याकडून जर आपण आजच्या काळामध्ये अपेक्षा करत असू, तर तेही चूक आहे. म्हणजे तिनं पहाटे उठावं, जेवण करावं, म्हणजे जेवण स्वयंपाक बनवावा, तुम्हाला वाढावं आणि सगळं करून तिनं ऑफिसला जावं, ही जर आपली कल्पना असेल, तर तेही चुकीचं आहे. संध्याकाळी बिचारी सगळी 8-10 तास काम करून येते. तिनं पुन्हा स्वयंपाक करावं, तुम्हाला वाढून खावं आणि तुम्हाला निजानीज सगळं बिछाने तयार करावेत आणि मग तिनं झोपावं. ही आपण जर अपेक्षा केली तर तेही चुकीचं. पण तात्कालिक परिस्थिती बुद्धाच्या काळामध्ये आणि आतापर्यंत आपण काल परवापर्यंत आज आता व्यवहार झाले, महिला बाहेर पडू लागल्या, नोकरी करू लागल्या, शिक्षण घेऊ लागल्या, मोठ्या-मोठ्या पदावर आहेत. आजची वर्तमान परिस्थिती अशा जर काही महिला असतील, नोकरी-धंदा करत असतील, व्यवसाय करत असतील, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असतील, त्यांच्याकडून मात्र अशा अपेक्षा जर आपण ठेवू आणि वाद त्याचे तर होत आहेत. म्हणजे आपली सून मोठी जरी शिकलेली असेल, इंजिनिअर असेल, डॉक्टर असेल, तर सासऱ्या-सासऱ्यांची अशी अपेक्षा असते, की तिनं मग कुंकूच लावला पाहिजे, टिकली लावली नाही पाहिजे, बांगड्या भरल्याच पाहिजे हातामध्ये, मंगळसूत्र घातलंच पाहिजे, पदर घेतलाच पाहिजे. या सगळ्या भावना आज एज्युकेट लोक आपण झालो, तरी आपण आपल्या सून असेल, अ, मुलगी असेल याच्याबद्दलच्या धारणा जर आपल्या असतील, तर त्या आपण आता काढून टाकल्या. हे ज्यावेळेस आपण ऐतिहासिक संदर्भ बघतो, तर या आजच्या वर्तमान काळामध्ये आता बदल झालेला आहे. उलट आपण आपली सून जर एखादी नोकरी करत असेल, तर आपण मदत केली पाहिजे. की बाबा हे हातभार लाव थोडासा. आपल्या मुलाला सांगता आलं पाहिजे, की तू हातभार लाव. बघ तुझ्या बायकोला मदत कर. आता आपले बरेचसे धर्मचारी खूप चांगली मदत करतात. स्वयंपाकामध्ये मदत करतात, भांडे घासतात. अ, अ, जे काही जे काही असेल ते.
ह्याही गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत. त्याच्यानंतर 8वी गोष्ट आहे, की ब्राह्मण ज्या पद्धतीनं अग्निहोत्र करतात, तशा पद्धतीनं पत्नीनं पतीची त्या पद्धतीनं परिचर्या केली पाहिजे. त्या पद्धतीनं सांभाळ केला पाहिजे. अशा पद्धतीनं 9वा मुद्दा आहे तो. आता असा मुद्दा आहे, की तो मुद्दा या पद्धतीनं आहे, की ब्राह्मण ज्या पद्धतीनं अग्निहोत्र करतात, अग्नीला निर्माण करतात आणि त्याचं संगोपन करतात, त्याचं संरक्षण करतात, की तो विझू नये. हं, तो सातत्यानं ज्वलनशील राहायला पाहिजे. सातत्यानं ते अग्निकुंड आहे ते सातत्यानं तेवत राहिलं पाहिजे. अशी जशी ते ब्राह्मण लोक काळजी करतात, तशाच पद्धतीनं हे विशाखे तर तुझ्या पतीची काळजी केली पाहिजे. त्याचा सांभाळ केला पाहिजे. पतीचा आणि त्यांच्या सगळ्या सासरी लोकांचा. हाही मुद्दा 9वा मुद्दा विशाखेला ते धनंजय सांगतात. आणि 10वा मुद्दा सांगतात, की आपल्या आंतरिक देवता आहे. त्या आंतरिक देवतेचं आपण ध्यान केलं पाहिजे. आता हे तर आहेच. आपण ज्या ईश्वराला आपल्या अंतरामध्ये जे काही भक्तिभाव आहे, तो आपण ध्यानाच्या माध्यमातून केला. हा 10वा मुद्दा. तर ह्या सगळ्या मुद्द्यांची चर्चा होते. मिगार आहे, धनंजय आहे, इकडं 8 लोकांचं ते मंडळ आहे, सगळ्या पुढे चर्चा होते. आणि मग ते मंडळ विचारतं, की मिगार, विशाखानं हे जे आता सगळं उत्तर दिलेलं आहे, हे तुला पटतं का? या 10 बाबी आणि त्याच्या अगोदरच्या सगळ्या ज्या काही विवरण झालेलं आहे, ते तुला पटतं का? आता मिगार थोडासा खजील झालेला आहे, की धनंजयनं ज्या अर्थानं विशाखेला उपदेश केला, त्या उपदेशाचा, त्या कानमंत्राचा अर्थ मी विपरीत घेतला. ही महत्वाची गोष्ट आहे. काही लोक विधायक सांगतात, चांगल्या गोष्टी सांगतात, पण ऐकणारा तो चांगला घेतो का नाही हे माहित नाही. आणि म्हणून ऐकणाऱ्याची मनस्थिती कशी आहे? ऐकणारा तो सद्भावनेनं ऐकतो का? ते मिगारनं सद्भावनेनं त्याला वाटलं की काहीतरी कुजबूज चालू आहे. धनंजय आपल्या मुलीला काहीतरी कानामध्ये सांगत आहे. काहीतरी हितगुज चालू आहे. आणि या नेमकं जाण्याच्या प्रसंगामध्ये, जिथं निरोपाचा प्रसंग आहे, तिथं हा काहीतरी आपल्या मुलीला सांगत आहे आणि तो ऐकतो पण, की घरातला अग्नी बाहेर जाऊ नको देऊ, बाहेरचा अग्नी घरामध्ये आणू नको. या सगळ्या 10 गोष्टी ऐकतो आणि मग ऐकणाऱ्याच्या मनामध्ये शंका निर्माण होतात. हे सगळं संचित झालेलं आहे. पहिल्या दिवसाचं संचित झालं, 4थ्या दिवसाचं संचित झालं, 7व्या दिवसाचं संचित झालं आणि त्याच्या अगोदरचं हे सगळं संचित आपल्या हृदयामध्ये घेऊन मिगार जगत होता. पण त्या दिवशी मग सोक्ष-मोक्ष झाला आणि मग सगळं झाल्यानंतर पंच म्हणतात, की मिगार तुला काही अजून काही म्हणायचं आहे का? मिगार म्हणतो, की नाही, माझ्या सगळ्या शंका कुशंका दूर झाल्या. विशाखा म्हणते, मैत्रिणीनो माझं सामान भरा. मी आता इथं राहणार नाही. येतं का ध्यानामध्ये? म्हणजे आता जरी बाजू विशाखेच्या बाजून असाल, निर्णय विशाखेच्या बाजून असला, तरी आत्मसन्मान ज्याला म्हणतात, की झालं आता सगळं झालं, असं जरी झालं, तर आता मात्र मी इथं राहणार. अगदी कणखर बाई आहे. सामान भरायला होते, की माझी बॅग भरा, माझं जे काही सामान आहे ते भरा. आता मी धनंजय माझ्या माहेरी जाते. धनंजयच्या घरी. आणि मग मिगार खजील होतो. विशाखे मला माफ कर. कारण माझी अशी अपेक्षा होती, की हे सगळं जे निर्माण झालेलं आहे, हे मला वाटत होतं, की हे सगळं माझ्या घरादाराच्या, माझ्या सगळ्या कुटुंबाच्या विरोधामध्ये आहे. पण माझे डोळे उघडले.
माझ्या सगळ्या शंका दूर झाल्या. मी तुझी क्षमा मागतो. विशाखा म्हणते, की "सासरे, सासरे बाबा, क्षमा मागण्याची गरज नाही. पण जिथं माझा आत्मसन्मान, ज्या ठिकाणी माझा आत्मसन्मान नाकारला जाईल, मी तिथं राहणार नाही." म्हणजे अतिशय महिलांमध्ये ध्यानात ठेवा. म्हणजे विशाखेचे जितकी शालीनता आहे, विशाखा ज्या पद्धतीनं हे 10 मुद्दे जर आपण पाहिले, तर आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी आणि त्याच्या समृद्धीसाठी ती सगळं जीवन समर्पित करते. अतिशय मोठा करुणाभाव आहे, परंतु तिच्यामध्ये तेवढा करारीपणा पण आहे. सत्य असेल, तर त्या सत्याला आपण डगमगता कामा नये. सत्य तेवढ्याच प्रखरतेनं आणि तेवढ्याच ताकदीनं मांडण्याची ताकद पाहिजे, जी आज भारतीय लोकांमध्ये आपण बघतो सत्य बोलण्याची अतिशय मोठी अ, भीतीदायक निर्माण अवतार झाला. हा कणखरपणा सत्य आपल्या बाजूला असेल, तर आपण तो मांडण्याचं काम केलं पाहिजे. आता पुढे जाऊया. आता पुढचा प्रसंग असा आला. आता हे सगळं मिटलं, सगळं प्रकरण झालं, पुढचं जीवन अतिशय सुरळीत सुरू झालं. आता मग बुद्धाचं तर हे अतिशय मोठं वेड होतं. बुद्धाच्या धम्मामध्ये आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये अतिशय मोठं त्यांचं कार्य होतं आणि मग ही म्हणते, की भगवान बुद्ध जवळच आलेले आहेत, आपण त्यांच्या दर्शनासाठी जाऊ. कुणाला म्हणते? मिगारला म्हणते. आता मिगार हा जैनाचा बघताय, त्याला वाटलं, की मी जर बाहेर पडलो, तर मला हे लोकं काय म्हणतील? पण आता सुनेला पण आपण हे केलेलं आहे. सुनेला आपण मान्य केलंय. सुनेच्या सगळ्या गोष्टी आपण काही ना काही तिच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत. आपण तिचंही ऐकलं पाहिजे. आणि असं म्हणून मग तो विशाखाचा ऐकतो आणि एक दिवस भगवंताच्या प्रवचनात तो तयार होतो. मग विशाखा पुढं आहे, मागं मिगार आहे. आणि मध्येच मग हे नग्न मुनी भेटतात मध्येच. "अरे तू वेडा झाला का? सुनेचं ऐकू लागला तू? इतका मोठा तू आमचा शिष्य आहे. जैन धर्माचा एवढा तू उपासक आहे आणि पुन्हा तू त्या मुंड्याकडे चालला म्हणजे त्या मुंडक म्हणायचे भिक्षू लोकांना. आता काय करायचं? आपण वचन दिलंय विशाखाला. आता हे मध्येच भेटलेले आहेत, मग काय करायचं? म्हणतो मी वचन दिले माझ्या सुनेला, मला जावंच लागेल. नाही, नाही तुला तिकडे जाता येणार नाही. आणि अतिशय मोठं हे यांच्यामध्ये राग निर्माण झाला. अतिशय मोठं त्याला ते बोलू लागले. अपमान करू लागले. पण म्हणतात आता एवढा तुझा निर्धार आहे, तर एवढं कर, की तू प्रत्यक्ष त्या विहारामध्ये जाऊ नको. तर विहाराच्या बाहेर कणात आपण जे म्हणतो, एक मंडप लावलेला आहे, पेंडॉल लावलेला आहे. तिथं भगवंताचा उपदेश सुरू आहे. तर तू पेंडॉलमध्ये न जाता पेंडॉलच्या बाहेर जे आहे तिथं जाऊन बस आणि ऐक. तसं होतं आणि मग ते पुढं कणाच्या बाहेर बसून ते बसलेले आहेत. आता पुढं काय होतं बघा. बुद्धाचं प्रवचन सुरू आहे. आणि बुद्धाचा उपदेश करत असताना बुद्धानं जो उपदेश केला तर हळुवारपणे मग मिगार जो कणाच्या मागे बसून ऐकू लागला, हळुवारपणे बुद्धाच्या प्रवचनानं अतिशय मोठा तो त्याचं जे काय होतं ते सगळं निघून आणि धडपडीमध्ये ते कणात आहे ते पडलं असं म्हणतात. आणि पुढं मग बुद्धाचं दर्शन झालं. आणि मग आता काय करायचं? अशा परिस्थितीमध्ये मग अगदीच बुद्धाबद्दलचं जे काही त्याचं मत होतं ते बदललं गेलं, त्याचं हृदय परिवर्तन झालं आणि मग बुद्धाच्या दर्शनासाठी तो निघाला. आणि हे सगळं परिवर्तन सांगत असताना तो म्हणतो, माझ्यामध्ये तुमच्याबद्दलचा जो काही द्वेष होता, घृणा होती, तिरस्कार होता, एकूण बुद्धाबद्दल, धम्माबद्दल आणि संघाबद्दल तो आज पूर्णपणे निघून गेलेला आहे. आणि हे सगळं करण्याचं काम कुणाचं आहे?
तर माझी जी सून आहे, आता ती माझी सून नाही. माझ्यामध्ये इतकं मोठं जे परिवर्तन झालं आणि माझ्यातला जो द्वेष, क्रोध आणि तिरस्कार आणि घृणा आहे, या सगळ्या भावना तुमच्या बद्दलच्या ज्या होत्या त्या निघून गेल्यात आणि अतिशय मोठी श्रद्धा आणि भक्ती तुमच्याबद्दल भगवान निर्माण झालेली आहे. या श्रद्धेच्या निर्मिती पाठीमागे कोण आहे? तर ही माझी सून आहे, पण आजपासून ती माझी सून नसून ती माझी धर्ममाता आहे. कारण तिनं माझ्या हृदयामध्ये धर्माचा उगम केलेला आहे. माझ्या हृदयामध्ये आणि माझ्यामध्ये धर्माची उगम करणारी ती दात्री आहे आणि म्हणून ती माझी माता आहे. बंधू आणि भगिनींनो, आणि म्हणून आपल्या सुनला माता समजणारा मिगार, आणि मग विशाखाचं नाव काय झालं? मिगार माता. या महासृष्टी मिगाराची माता कोण आहे? तर विशाखा. असं तिचं नामकरण झालं. अ, धर्ममाता आपण म्हणतो ना, धर्मपिता. आपला धर्मपिता कोण आहे? आपला धर्मपिता बाबासाहेब आंबेडकर आहे. तशी ज्यांनी आपल्या हृदयामध्ये धर्माची भावना निर्माण केली, धर्माबद्दलची आगाध श्रद्धा निर्माण केली, अशा मिगार मातेला, विशाखाला मिगार माता म्हणून अतिशय मोठं आहे. आणि मग पुढं मग बुद्धाचा शिष्य झाले, उपासक झाले आणि बऱ्याचशा गोष्टी झाल्या आणि मग येणं जाणं आपल्याला माहित आहे की विशाखेचं आणि संघामध्ये येणं जाणं अतिशय मोठं होतं. वेळोवेळी त्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि भगवंताला प्रत्येक ठिकाणी विशाखाने मदत केली. आता एकदा काय झालं, भगवंताला आणि शिष्यांना विशाखाने घरी बोलवलं भोजनासाठी अनेकदा. पण एक प्रसंग असा आहे, आता ते 2 प्रसंग आहेत, वेगवेगळ्या प्रसंगानं वेगवेगळ्या ग्रंथामध्ये मांडलेलं आहे. पण मी जे वाचले ते सांगतो. भिक्षू संघाला आमंत्रण दिलं, भगवंत पण येण्याच्या तयारीत आहेत, पण तेवढ्यामध्ये अतिशय मोठा पाऊस झाला. इतका मुसळधार पाऊस झाला की आणि भगवंतानी पाहिलं की आता हा पाऊस केवळ इथंच नाही, म्हणजे साकेत आणि श्रावस्तीमध्येच नाही, तर हा सर्व दूर पाऊस आहे आणि तो आता उघडणार नाही. आणि मग काय करायचं? आणि मग भगवंत भिक्षूंना सांगतात की सगळे चिवर काढा आता आणि या पावसाचा आनंद घ्या. सगळे भिक्षू सगळे चिवर वगैरे काढतात आणि पावसामध्ये मनसोक्त नाहतात. कदाचित पहिला पाऊस असेल तो. आणि त्या पावसामध्ये ओली चिंबवतात आणि तेवढ्यामध्ये काय होतं मग, विशाखेची दासी पाठवतात. तिचं नाव सुप्रिया. सुप्रिया जा, भिक्षू संघाला वेळ होत आहे, भगवान अजून आले नाहीत, जाऊन बघ काय करतायत. ती सुप्रिया नावाची दासी जाते आणि मग बघते तर पावसामध्ये नाचत आहेत म्हणजे पावसाचा आनंद घेत आहेत. भिक्षू लोक खूप मोठ्या आनंदामध्ये या मुसळधार पावसामध्ये ते अंघोळ करत आहेत, नाहत आहेत, त्याचा आनंद घेत आहेत. सुप्रिया परत जाते, म्हणते की भिक्षू संघ असा असा या पडत्या पावसामध्ये अंघोळ करतायत, ते त्याचा आस्वाद घेत आहेत. काय वेळानंतर पुन्हा झाला असेल म्हणते, जा आता पाऊस पण थांबलाय, बघून ये. बघून येतात तर आता त्यांचे अंग ओले आहेत, अंग पुसत आहेत. ओलेच आहेत, त्यांना वेळ लागेल सुकायला म्हणून मग ती पुन्हा जाते की नाही, त्यांचे अंग ओले आहेत, त्यांचे कपडे ओले आहेत, सुकायला वेळ लागेल. आता मग जेवणाची वेळ टळू लागली आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भिक्षूकडे केवळ 3 वस्त्र राहायचे. अंतरसावक, संगाटी आणि एक शाल जे वर घेतात उपरणं. आणि एकच चिवर म्हणजे एक चिवर म्हणजे एक अंतर्वासक, एक संघाटी आणि अंगावर ओढण्याचं म्हणजे थंडी लागू नये त्याचा मग मल्टीपर्पज यूज होतो. पांघरून घ्या, अंगावर घ्या, अशा प्रकारचं ते 3 चिवर घ्यायचे. आणि मग विशाखाला वाटलं, बऱ्याच गोष्टी आहेत. आणि मग तयारी झाली, उशीर झाला आणि भिक्षू संघासह बुद्ध मग विशाखेच्या ह्याच्यामध्ये गेले. मग विशाखा म्हणते, भगवान जेवण वगैरे झालं, भोजन झालं. मग म्हणते की भगवान मला असे 8 वर मला पाहिजे तुमच्याकडून, की मग मी भिक्षू संघाच्या सेवेमध्ये राहीन. भगवान म्हणतात, मी वर कुणाला देत नाही. वर कुणाला मागला जातो?
म्हणजे शंकराची भक्ती माहित आहे, एका पायावर उभा राहतात लोक आणि मग शंकर प्रगट होतो, प्रसन्न होतो आणि मग म्हणतात की तुला काय वर मागायचंय वर माग. भगवान म्हणतात मी वर कुणाला देत नाही. पण तुला काय म्हणायचं ते म्हण. मग विशाखा म्हणते काय, की मी संघाला म्हणजे भिक्षू संघाला वर्षा ऋतूमध्ये म्हणजे त्यांच्या जीवनभर मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांना संघाटी पुरवण्याचं काम. म्हणजे संघाटी एक ओली झाली तर दुसरी संघाटी. वर्षभर भिक्षूंना मी संघाटी पुरवण्याचं काम करेल, दान देण्याचं काम करेल. ही पहिली बाब. दुसरी बाब, जे अचानक भिक्षू आलेले आहेत, म्हणजे दुसऱ्या गावातून अचानक भिक्षू आलेत, आता काय करायचं, त्यांना भिक्षू नाही, भिक्षाटनाचा वेळ निघून गेलाय. अशा भिक्षूसाठी मी जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांच्यासाठी मी भोजन दान देईल. तिसरी गोष्ट, येथून जे दुसऱ्या गावामध्ये लोक यात्रेसाठी जातात, प्रचारासाठी जातात भिक्षू लोक, त्यांच्यासाठी मी भोजन दान देईल. आणि जे भिक्षू आजारी आहेत, त्या आजारी भिक्षूला मी भोजन दान देण्याचं मला एक हे चौथं वर पाहिजे. पाचवी, जे भिक्षू रोगी भिक्षूंची शुश्रूषा करतात, त्या सेवा करणाऱ्या भिक्षूंसाठी सुद्धा मी भोजन दान देण्याची व्यवस्था करेन. आणि पुढचं सहावा, की जे भिक्षू आजारी आहेत त्या भिक्षूंना औषध उपचार करण्याचे मी वचन देते. मला तर तुमच्याकडून परवानगी पाहिजे. सातवं, मी नेहमी सदोन सदा मी भिक्षूंना या वागू म्हटले. या गा वागू म्हणजे एक प्रकारची विशेष खिचडी मी भिक्षू संघाला देत राहील. आणि आठवी गोष्ट, की मी भिक्षुनी संघासाठी, आपण मागच्या वेळेस प्रजापतीनं जे भिक्षुनी संघाची अनंत याचना केली होती. बुद्धाला 4 वर्षानंतर भिक्षुनी संघ स्थापन करावा लागला. भिक्षू संघ जो इसवी सन पूर्व 428 ला झाला. भिक्षुनी संघ 424 ला झाला. 4 वर्षानंतर भिक्षुनी संघ स्थापन झाला. महाप्रजापतीनं अतिशय मोठ्या कष्टानं तो व्यावहारिक ज्या अडचणी होत्या त्या व्यावहारिक अडचणी मी त्यावेळेस मुद्दा टाळला. पण आठवी गोष्ट विशाखानं सांगितलेली आहे ती कुठली आहे, की भिक्षुनी संघासाठी उदकसाठी, म्हणजे ज्या भिक्षुनी ऋतुमती जो कालावधी असेल त्या ऋतुमतीच्या काळामध्ये भिक्षुनी संघाला मी ते विशेष वस्त्र प्रदान करेन. सगळं अवघड आहे बंधू आणि भगिनींनो. बुद्धानं भिक्षुनी संघाला का परवानगी नाकारत होते, कारण त्यांना हे माहित होतं की एखाद्या स्त्रीला घराच्या बाहेर पडणं किती कठीण आहे. तिची काळजी करणं, तिच्या काही शारीरिक गरजा आहेत. पण आजच्या प्रवचनामध्ये तो विषय आला. विशाखा म्हणते की जी भिक्षुनी असते तिचा जो ऋतुमती काळ असतो त्या ऋतुमतीमध्ये तिला विशेष वस्त्र लागतं. कारण चिवर, संगाटी, अंतर्वासक आणि केवळ एक शाल अंगावर पांघरण्याची याच्यावर त्यांचं भागणार नाही. भगवान बुद्ध तयार होतात. हे जोपर्यंत आपण कळणार नाही, म्हणजे बुद्धाला आजपर्यंत लोक नाव ठेवतात का, की भगवंताने भिक्षू संघ निर्मितीमध्ये खूप वेळ घेतला. सुरुवातीच्या काळामध्ये भिक्षुनी संघाला विरोध होता. हे व्यावहारिक कारण बुद्धाला माहित होते. आनंदाला सांगितलं होतं की आनंदा, मी भिक्षुनी संघासाठी यासाठी विरोध करतोय, यासाठी मला ते हे होतंय की काही व्यावहारिक अडचणी आहेत ज्या घरामध्ये सहसाध्य आहेत, घराच्या गृहत्यागी जीवन जगण्यानंतर अतिशय मोठ्या कठीण गोष्टी आहेत. मग हे सगळे 8 गोष्टी विशाखा बुद्धापुढे मांडते. मोठ्या आनंदानं बुद्ध पण मान्य करतात की विशाखी बरोबर आहे.
मी तुला परवानगी देतो, की तुला ह्या सगळ्या ज्या 8 ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, या सगळ्या 8 गोष्टी वेळोवेळी तुला ज्या वेळेस वाटेल, तू भिक्षू संघाला दान करू शकतो. बंधू आणि भगिनींनो, आता शेवटचा प्रसंग आहे. लग्नामध्ये अ, महालता नावाचा तिला मोठा हार 9 कोटी रुपयांचा तिला दिला होता. त्याची कर्णावळ 1,00,000ची होती. म्हणजे 9,01,00,000चा तो महालता हार होता. एकदा काय झालं अ, अ, विहारामध्ये गेली आणि विहारामध्ये तिनं ते काढला. सुप्रियाच्या त्या दासीकडे तो हार दिला आणि मग ती सगळं तिथं भिक्षूंना भोजन वगैरे देऊ लागली. अ, हे विशाखाचं अतिशय मोठं दान. वेळोवेळी औषध, भोजन, संघामध्ये वेळोवेळी बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलंय बौद्ध धर्माच्या हिंदू धर्माच्या स्त्रियांची उन्नती आणि अवनती. बुद्ध जर स्त्री विरोधक असते, तर विशाखा वेळोवेळी सातत्यानं भिक्षू संघामध्ये यायची, बुद्धाकडे यायची, भोजन दान द्यायची, औषध दान द्यायची, त्यांची सेवा शुश्रूषा करायची. असं जर असेल, तर बुद्ध स्त्री विरोधी कशी राहू शकतात? आणि मग ह्या प्रसंगामध्ये आपला तो महालता हार जो 9 कोटीचा आहे तो सुप्रियाकडे देते आणि सगळं ते व्यवहार पार पाडते त्या कुटीमध्ये आणि त्या आश्रमामध्ये, विहारामध्ये. आणि मग ती सुप्रिया पण तिच्या सगळ्या या व्यवहारामध्ये काहीतरी ती कुठं ठेवते आणि दोघे बाहेर पडतात विहाराच्या. आणि मग विहाराच्या बाहेरनंतर मी सुप्रिया म्हणते, की "सुप्रिया तो हार दाखव मला घालायचा आहे." सुप्रिया म्हणते, "अरे बाई मी तिथं विसरून आले ते." त्या विहारातच हार राहिला. मग ते म्हणते, "जा, पण आता तिथे एक प्रथा होती. एकदा बुद्धाचं प्रवचन झालं, जिकडं-तिकडं सगळे भिक्षू निघून गेले, की आनंद जो भिक्षू म्हणजे आनंद बुद्धाची सेवा करायचा, परंतु त्या विहारामध्ये प्रवचन झाल्यानंतर, सभा विसर्जन झाल्यानंतर तिथं तो देखरेख बघायचा. काय राहिलंय का कोणाचं? काय विसरलं का? आणि मग सगळ्या वस्तू तो जमा करायचं विसरलेल्या आणि मग एका ठिकाणी ठेवायचं. सुप्रियाला जाताना विशाखा म्हणते, की एक ध्यान ठेव. जर आनंदाने ती वस्तू उचलली असेल, त्याला हात लावला असेल, तर ती परत घेऊ नको. सुप्रिया जाते बघते तिथं नाही काही. मग आनंद म्हणतो, "काय झालं सुप्रिया?" तर असा-असा हार आहे. आनंद म्हणतो, "मी तिथं उचलून ठेवलाय, घे." आता तिला सांगितलेलं आहे, की आनंदानं जर हात लावला असेल त्या वस्तूला, तर तू घ्यायचं. का? कारण ते आता आनंदाच्या एकदा हातात मध्ये पडला, म्हणजे तो भिक्षू संघाचा झाला. ते संघाचा झाला, तो आता व्यक्तिगत माझा राहिला. मग आनंद आणि बुद्ध म्हणतात, "हे आमचं आम्ही या हाराचं काय करणार?" 9 कोटीचा हार आहे तो. पण विशाखा परत घ्यायला तयार नाही. किती विनयशीलता आहे. हे अतिशय मोठं तिचं हृदय आहे आणि मग ती म्हणते, "मग भगवान तुम्ही सांगा काय करू?" मग म्हणतात, "विशाखे, या जेतवनाच्या मग जिथं जेतवनामध्ये हा प्रसंग घडलेला आहे, हे जेतवन अनाथपिंडकानं बांधलेलं आहे. जे श्रावस्तीच्या पश्चिम दिशेला आहे. जर तुला दान द्यायचं असेल, तर तू काय कर, श्रावस्तीच्या पूर्वाराम ज्याला म्हटलेलं आहे, तिथं विहार निर्माण कर." मग ती हार घेते, महालता हार घेते. सगळ्यात श्रावस्ती साकेतमध्ये ते काय करते, विकण्याचा प्रयत्न करते. पण हे महासृष्टी आहेत. धनंजय महासृष्टी आहेत. त्याची किंमत तिथल्या कुठल्याही सृष्टीकडे, महासृष्टीकडे नाही. मग आता आली का पंचायत? हार तर विकायचा आहे. विशाखा काय करते, की हा हार आता कुणाचा आहे? संघाचा हार आहे. म्हणते कोणी याला जर ग्राहक नसेल, तर मी 9 कोटीला तो हार विकत घेते. किती मोठी उदारता आहे. आणि मग तो हार 9 कोटीला विकत घेते आणि त्या 9 कोटीचं पूर्वाराम
जेतवनाच्या श्रावतीच्या पूर्व दिशेला एक विहार बांधते, त्याला नाव पूर्वाराम. तर अशी ही अतिशय मोठी दानशूर विशाखा. पहिला अनंत पिंडक आणि दुसरी विशाखा. दुसरी गोष्ट, भिक्षूंनी विहार निर्मिती करायची नसते, हे अतिशय मोठं तत्व आहे. विहार निर्मिती उपासकांनी करायची आणि भिक्षू संघाला ते दान द्यायचं. आजकाल बघतो, काल माझ्याकडे बाई आली एक माताजी. भोकरदन रोडवर आम्हाला एक विहार बांधायचं, पावती फाडा. मी पुढचा विषय सांगणार नाही. भिक्षूंनी ध्यान करायचं, धम्मोपदेश करायचा, धम्मोपदेश करायचा, धम्मप्रवचन द्यायचे, लोकांना भेटायचं, लोकांचे हे करायचं, धम्मप्रचार करायचा. दान पावत्या घेऊन जर तुम्ही फिरू लागलो, तर तुम्ही ध्यान करणार का? अभ्यास करणार का? प्रवचन देणार का? तुम्हाला जे अतिशय मोठे कर्तव्य दिले, त्या कर्तव्यापासून परांगमुक्त होऊन तुम्ही जर पावत्या घेऊन फिरू लागलो, दान फिरू लागलो, आणि म्हणून उपासक जे बौद्ध धर्माचे उपासक आहेत, जे बौद्ध धर्माचं पालन करतात, ऑफिसर आहेत, मोठे मोठे लोक आहेत, त्यांनी विहार बांधा आणि आमच्यासारख्या धम्मप्रचारकाला दान द्या. विशाखानं ते केलेलं आहे. भगवान बुद्धाच्या काळामध्ये भगवान बुद्धांनी आणि भिक्षू संघानं कुठलंही विहार तयार केलं नाही. उपासक लोकांनी विहार बांधलं आणि संघाला दान दिलं. तर धन्य ते मिगार माता विशाखा आणि धन्य ते अनाथ पिंड, की ज्यांनी आपल्या जीवनाचं समर्पण केलं, त्या सगळी संपत्ती संघाला दान दिली. या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.